हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी आपलं रूप बदललेलं आहे, वेषांतर केल्याचं समोर येत आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। दहशतवाद्यांनी दाढी आणि केस कापल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दहशतवाद्यांनी पोशाखही बदलल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत या क्षणाची एक मोठी बातमी आहे। त्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी रूप बदलल्याची माहिती समोर येते, वेषांतर केल्याचं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे, त्यासोबतच पोशाख बदलल्याची ही माहिती समोर येते। दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी केले आपले वेषांतर। जनरली दहशतवादी हल्ला करून पळून जातात, तर त्यावेळेला ते आपले कपडे बदलतात, दाढी वगैरे कापतात, अशानंतर आपले वेषांतर थोडंफार करायचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांना पकडणं हे थोडं डिफिकल्ट होईल। आता हे दहशतवादी जातील कुठे, तर दोन गोष्टी होऊ शकतात। एक तर हे पाकिस्तानामध्ये परत जाऊ शकतील, तो एक भाग झाला, किंवा दुसरं जो जंगलामध्ये ज्या किंवा डोंगरावरती जिथे गुहा आहेत, जिथे लपायला भरपूर जागा अवेलेबल आहेत, तिथे जाऊन ते थांबतील, किंवा तिसरं कुठल्या तरी मोठ्या गावामध्ये एखाद्या घरामध्ये जाऊन ते लपतील। तर ही लपण्याची शक्यता गावामध्ये घरामध्ये ही अतिशय कमी आहे। एवढी खात्री असावी की आपण गुप्तहेर माहितीच्या आधारे, टेक्निकल इंटेलिजन्सच्या आधारे आणि इतर आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे ज्यांना आपण शोधूनच काढू आणि येणाऱ्या काही काळामध्ये त्यांना मारू। इनफॅक्ट याच्याशिवाय जे इतर दहशतवादी गट पण जे लपलेले आहेत त्यांच्याविरुद्ध सुद्धा मोठ्या कारवाया सुरू आहे।